नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत कोकणातील प्रसिद्ध असे फणसाचे वडे। तर हे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि कसे बनवायचे ते पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहूया। इथे मी 4 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। नंतर एक मोठी वाटी मी फणसाचे गरे घेतले, त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत। नंतर इथे मी 4 ते 5 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ 2 चमचे, 2 चमचे रवा घेतलाय। मीठ थोडंसं जास्त घ्यायचं आहे आपल्याला। वेलची पावडर आणि बडीशेप पावडर घेतली आहे। थोडासा गूळ घेतलेला आहे, कारण फणस गोड असतो त्यामुळे थोडंसं गूळ कमी घ्यायचा। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे वाढवू शकता। तर आता इथे काय करायचं आहे आपल्याला, जे गरे घेतलेत आपण फणसाचे त्यातल्या बिया काढून घेतल्यात आणि हे आता आपण मिक्सरमधनं फिरवून घ्यायचे। तर मिक्सरमध्ये फिरवताना त्यासोबतच इथे मी गूळ घातलेला आहे। तर इथे मी पाव वाटी गूळ घेतलेला आहे, खूप जास्त गूळ घेतलेला नाही आहे। तुम्हाला आवडत असेल थोडेसे गोड तर तुम्ही जास्त गूळ घेतलात तरीसुद्धा चालेल। आणि हे मिक्सरमधनं असं आपण फाईन वाटून घ्यायचं आहे। लागलं तर थोडंसं पाणी घातलं तरीसुद्धा चालेल। आता आपण हे सगळं एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे साहित्य, आणि मिक्सरमध्ये पाणी घालून ते सुद्धा पाणी आपण यामध्ये घालायचं आहे। आपल्याला म्हणजे कसं हे चिकट असतं ना फणस, तर साईडला लागलेलं असतं चिकट असल्यामुळे। तर एकदा थोडंसं पाणी टाकून मिक्सरमधनं फिरवून घेतलं का सगळं निघून येते व्यवस्थित। आता हे सगळं आपण एकत्र करून हे बघा असं मिक्स करून घेऊया। पाणी आणि फणस हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे। तर आता आपण हे मिक्स केलं आहे। आता आपण हे एक गॅसवर ठेवूया, पण त्याआधी आपण ह्यामध्ये घालणार आहोत 2 चमचे रवा। रव्याने आपले जे वडे आहेत हे छान मऊ होतात। आणि हे सगळं साहित्य आता आपण गॅसवर ठेवून उकळवून घेऊया, म्हणजे आपला फणस, गूळ आणि रवा हे सगळं शिजलं जाईल व्यवस्थित। एक 5 मिनटं लागतात फक्त, खूप जास्त वेळ लागत नाही। एक 5 मिनटं आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, सोबतच मी इथे मीठ घातलेलं आहे। तर मीठ थोडंसं जास्त घालायचं, तर म्हणजे आपल्या वड्यांना चांगली चव लागते। हे वडे तुम्ही भाजीबरोबर किंवा बिरड्याबरोबर, उसळीबरोबर सुद्धा खाऊ शकता, किंवा असेच सुद्धा हे वडे खूप छान लागतात। आता आपण गॅस पेटवला आहे आणि गॅस पेटवून हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आधी मी रवा वगैरे सगळं मिक्स करून घेतलं अशासाठी की आपल्या जे मिश्रण आहे त्याच्यात गुठळ्या होऊ नये, म्हणून आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता आपण हे सगळं छान मिक्स करून घेतोय आणि एक उकळी काढून घ्यायची, खूप जास्त नाही, एक 2-3 मिनटं लागतात फक्त। तर आपलं हे मिश्रण आहे हे शिजायला सुरुवात झालेली आहे। आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे त्याच्यात गुठळ्या होत नाही। तर आपलं मिश्रण शिजतंय तोपर्यंत आपण इथे हे जे आपण पीठ वगैरे घेतलेलं आहे ते मिक्स करून घेऊया सगळं साहित्य। तर इथे मी या वाटीने 4 वाट्या तांदळाचं पीठ घेतलंय। एक छोटी वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलंय। गव्हाच्या पिठाने आपल्या वड्यांना छान मऊपणा येतो। नंतर आपण थोडंसं बेसन पीठ घेतलंय अशासाठी की याने आपले वडे खुसखुशीत होतात। नंतर इथे मी वेलची पावडर घातलेली आहे, गोड वस्तू म्हटल्यावर वेलची पावडर हवी। बडीशेप पावडर घातलेली आहे, बडीशेपने सुद्धा वड्यांना खूप छान चव येते, म्हणून आपण बडीशेप पावडर सुद्धा घालतोय इथे। थोडीशी चिमूटभर हळद घालायची, त्याने काय होतं आपल्या वड्यांना छान रंग येतो। आता जे आपण मिश्रण शिजवून घेतलेलं ते सगळं मिश्रण आपल्याला गरम असतानाच या पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे। आणि आता आपण हात घालू शकत नाही, कारण खूप जास्त गरम आहे, त्यामुळे आपण अशा पद्धतीने चमच्याने मिक्स करून घेतोय।
आता राहिलेलं मिश्रणसुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे. थोडं थोडं मिश्रण मी घातलं आहे, जेणेकरून कसं पीठ पातळ होऊ नये म्हणून थोडं थोडं मिश्रण घालते मी. जेव्हा हे पीठ आपल्याला हाताला सोसवेल इतकं गरम असेल तेव्हाच आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. आणि शक्य असेल तर अर्धा ते पाऊण तास तुम्ही हे पीठ मुरवलं तर अजून आपले वडे खूप सुंदर होतात. तर हे बघा, अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलं आहे. खूप जास्त घट्ट नाही आणि अगदी पातळ नाही, असं मीडियम आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपण या पिठाचे लिंबा एवढे गोळे करून घेऊया. हे बघा, तर आपण लिंबा एवढे गोळे करून घेतलेले आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर आता आपण इथे तेल तापत ठेवलेलं आहे आणि आपण इथे तेल तापतंय तोपर्यंत एक 3-4 वडे बनवून घेऊया. तर एका प्लॅस्टिकच्या शीटवर मी काय केलं आहे, तेल लावून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने आपण थापून हे वडे बनवायचे. खूप सुंदर असे वडे तयार होतात. आणि जर तुम्हाला हे एका साईजचे हवे असतील तर जसे आपण पुरी कशी एखाद्या वाटीने वगैरे कट करून घेतो त्याच पद्धतीने आपण हे कट करून घ्यायचे, म्हणजे सगळे वडे एका साईजचे तयार होतात. गावाला हे वडे एखाद्या ओल्या कपड्यावर वगैरे सुद्धा थापले जातात. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे वडे करून घेतलेत आणि तेलसुद्धा अगदी मस्त कडकडीत असं गरम झालं आहे. आपण गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि एक एक करून आधी एक वडा व्यवस्थित असा एका बाजूने तळल्यानंतर दुसरा वडा टाकायचा. दोन्ही 1, 2, 3 असे वडे टाकले ना तर ते एकमेकांना चिटकू शकतात. म्हणून थोडासा हात म्हणजे एक वडा तयार व्हायला आला का मग दुसरा वडा टाकायचा, म्हणजे व्यवस्थित असे ते वडे तळले जातात, एकमेकांना चिटकत नाही. तर आता मस्त आपला वडा मस्त फुगलेला आहे, एकदम टम्म असा फुगलाय, मस्त झालेले आहेत आपले वडे. हे बघा, आता हा दुसरा वडा सुद्धा तळून घ्यायचा आहे आणि नंतर आपण पुढचा वडा टाकून घ्यायचा आहे. तर कोणाकोणाला हे वडे आवडतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही माझी व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा वडे बनवून पहा. आणि अजून कोणती जर रेसिपी माझ्याकडून हवी असतील तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, मी त्या पण बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर आता आपण दुसरा घाणासुद्धा घातलेला आहे वड्याचा. हे बघा, जो मागच्या बाजूचा वडा आहे तो आपोआप आपला फुलला आहे, त्याला मी काहीही टचसुद्धा केलं नाही, तो स्वतःच आपला मस्त असा टम्म फुगलेला आहे. आणि वडे बनवताना अगदी पातळ बनवायचे नाही, थोडेसे जाडसरच बनवायचे, म्हणजे ते मऊ होतात आणि मस्त टम्म असे फुगतात. तर आपले हे वडे बनवून झालेले आहेत. हे वडे सुद्धा मी काढून घेते. हे बघा, तर हे वडे मी काढून घेते. तर तयार आहेत आपले फणसाचे वडे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. एक वडा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते की किती छान असे आपले वडे तयार झालेत. अजिबात तेलकट होत नाही वडे, खूप जास्त तेल पीत नाही, अगदी सुंदर असे हे वडे होतात. हे बघा, एकदम मस्त असे वडे तयार झालेत. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.